हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज बनवणार आहे मी एक गोड पदार्थ आहे आणि तो गोड पदार्थ म्हणजे तवशाची तवसळ. आणि ह्याला काही ठिकाणी म्हणतात काकडीचं धोंडच. तर आमच्याकडे त्याला काकडीला जी मोठी काकडी असते त्याला आम्ही तवसा म्हणतो, म्हणून ह्याला तवशाची तवसळ म्हणतो. आणि हे हा गोड असतो, लहान मुलांना पण आवडतो. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये ऑइल वगैरे काही नसतं आणि हे झटपट होतं. तर आता बघूया तवशाची तवसळ ही कशी बनवायची. पण माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ते बघा, आता बघूया आपण काकडीचं धोंड किंवा तवशाची तवसळी कशी बनवायची आणि त्यासाठी लागणारे आता इन्ग्रेडियंट्स बघू. तर इथे बघा, काकडी आहे, मोठी काकडी म्हणजे तवसं म्हणतो आपण त्याला नॉर्मली. हे मीडियम साईजचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मोठ्या साईजची काकडी घेऊ शकतात. आणि हे काय करणार मी, ह्या किसणीवर मी किसून घेणार आहे. त्यानंतर मग आता रव्याकडे वळूया. तर रवा आहे, मी 2 वाटी घेतलेला आहे. मीडियम साईजची वाटी असते त्यातून 2 वाटी घेतलेल्या आहे. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे हा रवा जाडाच पाहिजे, बारीक नाही घ्यायचा, कारण त्याने तेवढा रिझल्ट येत नाही. त्यानंतर आहे 1.5 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे. काही जणांना अगदीच गोड पाहिजे असेल तर त्यांनी 2 वाटी गूळ घ्यायचं. इथे आहे वेलची पावडर. वेलची पावडर नंतर दुसरं आहे इथे मी घेणार आहे ओलं खोबरं. हे बघा, ओलं खोबरं मी जवळजवळ 1 वाटी घेणार आहे. हे झालं सगळं इन्ग्रेडियंट्स. आता आपण काय करूया, जे तवसं होतं ना ते मी चिरून घेतलेलं आहे. मग चिरून म्हणजे त्याचे 2 भाग केलेले आहे आणि त्याच्या बिया मी बाजूला काढलेल्या आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये परत एकदा ह्याला स्लिट करणार आहे आणि हे मी काय करणार, त्या किसणीवरून मी किसून घेणार आहे. असं ग्रेट करायचं आणि ते अगदी बारीक व्हायला पाहिजे, असं जाडं ग्रेट नाही व्हायला पाहिजे. ते ग्रेट करून घेतल्यानंतर मी काय केलं, एका पॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे. जवळजवळ 2 ते 3 टेबलस्पून तूप आहे. त्यामध्ये मी काय करणार, आता हा रवा मी ट्रान्सफर करते आणि तो खरपूस असा भाजून घेते ऑन मीडियम फ्लेमवर. कारण रवा भाजणं, व्यवस्थित भाजणं हे खूप गरजेचं आहे. जर तुमचा रवा बरोबर भाजला नाही किंवा तुम्ही डायरेक्ट हे न भाजता जर तुम्ही तवशाची तवसळ जर करायला घेतली तर त्याला चांगला रिझल्ट येणार नाही. ते सगळं अगदी स्टिकी होऊन जाणार आहे. तर आता मी रवा काय करते, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी ते काय करते, तो रवा मी व्यवस्थित भाजून घेते. हे बघा, आणि हे भाजून झाल्यावर मी काय करते, आता दुसऱ्या एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला हे आता शिफ्ट करायचं आहे, ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता हे मी सगळं मी ट्रान्सफर करते त्यामध्ये. हे बघा, आता हा रवा खरपूस भाजून घेतलेला आहे. त्यानंतर जे मी गूळ घेतलं होतं ना 1.5 वाटी, ते गूळ मी काय करते त्यामध्ये ट्रान्सफर करते. बरोबर किसून घेतलेलं तवसं होतं ते पण घेते, कारण मी एक्स्ट्रा पाणी घेणार नाही. जे तवशामध्ये जे पाणी होतं तेच मी यूज करणार आहे. त्यानंतर थोडंसं आपण ओलं खोबरं घेतलेलं होतं, म्हणजे जवळजवळ 1 वाटी, ते मी त्यामध्ये मी अंदाजाने घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे असेल तर 1 वाटी घ्या. आणि ते मी त्यामध्ये आता ऍड केलेलं आहे. आणि बरोबर वेलची पावडर. हे बघा, आणि अजून एक मी सांगायला विसरली तुम्हाला मगाशी, थोडीशी मी याच्यामध्ये ना मीठ ऍड करणार आहे. कारण थोडंसं मीठ ऍड केलं ना त्याला टेस्ट खूप छान येते. कारण गुळामध्ये पण ऑलरेडी मीठ थोडंसं असतं, खारटपणा. पण मी आता इथे फक्त एक टेस्ट येण्यासाठी मी थोडंसं मीठ ऍड केलेलं आहे. आणि आता हे सगळं मी काय करणार, मिक्स करून घेणार. कारण गुळाचे पण थोडेसे खडे दिसत आहेत आणि प्रॉपर त्याच्यामध्ये पाणी असतं ना, त्या पाण्यामध्ये व्यवस्थित हे विरघळून जातील. आणि हे अशा पद्धतीचं टेक्स्चर पाहिजे. हे बघा, त्याची कन्सिस्टन्सी एवढी घट्ट पाहिजे. जास्त पाणी वगैरे टाकलं तर ते एकदम चिकट होणार आहे. आता मी एका भांड्यामध्ये तूप लावून घेते भांड्याला आणि ते ह्यामध्ये ट्रान्सफर करते. कारण माझं जे मी आता याच्यामध्ये स्टीम करणार आहे, जे स्टीमर आहे ते छोटं आहे, त्यामुळे मला 2दा होणार आहे. त्यांचं स्टीमर मोठं आहे, त्याने मोठ्या भांड्यामध्ये ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर आता मी हे काय करते, आता ह्याला एक उकड काढावी लागेल मला. हे बघा, अशा पद्धतीने हे ट्रान्सफर करून घ्यायचं, खाली तूप लावायचं त्याला. आणि मी काय करते, हे मीडियम फ्लेमवर मी काय करते, ह्याला ह्याच्यावर एक झाकण ठेवते आणि 10 ते 15 मिनिटं मी ह्याला व्यवस्थित स्टीम करायला ठेवते, उकडू देते. आणि त्याच्या आधी मी काय करते, जरा बघते आणि त्यावर मी अजून एक सांगायला विसरली, थोडेसे ड्रायफ्रुट्स पण वरून टाकायचे आणि परत
फक्त 1 मिनिटासाठी मी परत झाकण ठेवणार आणि मी काय करणार, परत एकदा त्याला जराशी वाफ देणार आहे. आता बघूया 1 मिनिटांनी. तर हे म्हणजे हे स्टिक नाही व्हायला पाहिजे. बघू आता हाताने जर हातामध्ये आलं ना तर ते असं, हे बघा, हाताला असं चिकटलं नाही गेलं पाहिजे. असं त्याचा गोळा छानपैकी झालेला आहे, म्हणजे हे आता तयार झालेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम काय करते, ऑफ करते आणि ते मी आता खाली काढते, उतरवते आणि ते थंड व्हायला देते. आणि माझं आता दुसरं अजून एक भांड्यामध्ये मी परत ते ट्रान्सफर केलेलं ते मी परत एकदा उकडून घेते. तर आता हे थंड करायला ठेवते. आता मी दुसरं आहे होतं थोडंसं ते राहिलेलं मिक्सचर, ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये मी आता ट्रान्सफर केलं आणि त्याला पण आता मी तशीच आता उकड काढणार आहे. हे बघा. तर आता मी ह्याला पण आता 10 ते 15 मिनिटं मी स्टीम करायला ठेवते. तोपर्यंत आता आपण इकडे बघूया. हे थंड झालंय, साईडने पण मी बघितलंय निघतंय. आता मी काय करते, एका प्लेटमध्ये हे याला आता पलटी करून घेऊया. निघायला पाहिजे. वाव, ते मस्त केक आलाय बघा, केक सारखा वाटतो ना, कोकंबर केक. तर आता त्याला परत मी पलटी करते, कारण ड्रायफ्रुट्स खालच्या बाजूने आहेत ना, म्हणून. आता बघा किती छान झालंय. आणि ह्याचे आता पीस पाडूया आपण मस्तपैकी. तर हे ना रात्री असं मिक्सचर तयार करून आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याला ते उकडत ठेवायचं, म्हणजे नाश्त्याला आपल्याला नाश्त्याची सोय होऊन जाते. आणि मुलांना पण आवडतं ते, कारण ते गोड असतं ना, मुलं खातात आवडीने. हे बघा प्रॉपर झालेलं आहे बघा. त्याचे पीस पण कुठेही असं खाली पण चिकटलेलं नाही, हाताला पण चिकटत नाहीये. बघा ना, रवा पण छान शिजला गेलेला आहे आणि इझी पण आहे. फक्त आपल्याला बाहेरून मोठी अशी काकडी घेऊन यावी लागते आणि दुसरं काय नाही, रवा गूळ वगैरे सगळं घरात असतं आणि झटपट होतं. हे बघा किती छान काकडीचं दोंड किंवा तवशाची, आमच्याकडे तवसळ म्हणतात, तवशाची तवसळ. तर त्याचे पीस पण किती मस्त आलेत बघा, अशी अगदी बर्फी कशी असते तसं. आणि पावसाळ्यात ह्या सीझनमध्ये येतातच काकडी, तर करायला काही हरकत नाही. तर तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर पण करा तुम्ही.